बांगलादेशमधील हिंदूंच्या समर्थनार्थ आज अमरावती शहरामध्ये विशाल हिंदू मोर्चा आयोजित करण्यात आलेला आहे। सकल हिंदू समाजाकडून या मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। नेहरू मैदान ते इरविन चौकापर्यंत हा भव्य मोर्चा निघणार आहे, ज्याची तयारी पूर्ण झालेली आहे। दुपारी 12 ते 12:30च्या दरम्यानमध्ये हा भव्य विराट मोर्चा निघणार आहे। आपण बघू शकता या दृश्यामध्ये सगळे सकल हिंदू समाजाचे विविध संघटनेचे कार्यकर्ते पदाधिकारी हे जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। विशेष म्हणजे अमरावतीचे जे किन्नर आहे ते किन्नर सुद्धा या विशाल मोर्चामध्ये सहभागी झालेले आहे। आणि या दृश्यामध्ये बघितलं तर पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त या विराट मोर्चासाठी लावण्यात आलेला आहे। जे सकल हिंदू समाजाचे लोक आहेत ते जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। 12:30च्या दरम्यानमध्ये हा मोर्चा नेहरू मैदानावरून निघेल, त्यानंतर राजकमल चौक, जयस्तंभ चौक आणि त्यानंतर इरविन चौक, या इरविन चौकामध्ये याचा समारोप होणार आहे। आणि तिथे एक जाहीर सभा होणार आहे। या जाहीर सभेमध्ये जे विविध पदाधिकारी आहे, नेते मंडळी ते संबोधित करणार आहे। आपल्यासोबत काही हिंदुत्ववादी संघटनेचे पदाधिकारी, कसा मोर्चा राहील आणि कसा समारोप होईल? देखिए, सबसे पहले तो हम ये मैसेज देना चाहते हैं यहाँ पर कि विश्व में कहीं पर भी अगर हिंदू पीड़ित है तो ये भारत का हिंदू समाज उसके पीछे खड़ा हुआ है। आज का जो मोर्चा है राजकमल चौक से प्रारंभ होगा और मालवीय चौक, जयस्तंभ चौक से जाते हुए बाबा साहब की प्रतिमा के यहाँ माल्यार्पण करके वहाँ पर समापन विषय लिया जाएगा। और इस मोर्चे के पीछे हमारी क्या संकल्पना है, बांग्लादेश के पीड़ित हिंदुओं के लिए हम क्या चाहते हैं, सरकार ने इसमें क्या दखल लेना चाहिए, ये सारे विषय वहाँ पर हम विस्तार से रखने वाले हैं समापन सभा में। आपल्यासोबत अजून काही आहे, काय सांगाल, कसं पाहता या सकल हिंदू समाजाच्या मोर्चाकडे आणि बांगलादेशाच्या समर्थक जे हिंदू लोक आहेत, पीडित लोक, त्यांच्या समर्थनार्थ आज मोर्चा निघणार आहे? मी पातंजली योगपीठ हरिद्वार तर्फे संपूर्ण हिंदुस्थानातील राहणाऱ्या सर्व हिंदू बांधवातर्फे सांगू इच्छितो की आमच्या येणाऱ्या पिढीच्या सुरक्षिततेसाठी आम्ही सर्वांना या जगात खूप शांततेने, खूप आनंदाने राहायचे आहे। आम्हाला भगवानने ही जिंदगी खूप, आपण सांगतो ना की देवही या मनुष्य जन्माला येणारा तरसतात, मग आपण इंसान असून कसं इंसानबद्दल द्वेष भावना ठरवतात। आमच्या आजच्या या मोर्चाचा हाच उद्देश आहे की कोणीही हिंसाचा मार्ग वापर नाही करू। आम्ही सर्व इंसान आहे, आम्हाला सर्वांना या जगात राहायचं आहे, शांततेसाठी, आमच्या येणाऱ्या पिढीसाठी आणि या संपूर्ण पृथ्वीवर शांततेसाठी आमचा हा मोर्चा आहे। यामध्ये मी सर्वांना आवाहन करतो की आम्ही सर्व आमच्या या मोर्चात सामील आहोत। आपण बघू शकतो की आवाहन करण्यात आलेलं आहे की सर्व हिंदूंनी या मोर्चामध्ये सहभागी व्हावे। 12:30च्या दरम्यानमध्ये हा मोर्चा नेहरू मैदानावरून निघणार आहे आणि इरविन चौकामध्ये या मोर्चाचं समापन होणार आहे। कॅमेरामॅन अमोल देशमुखचा प्रणय निर्माण, एबीपी माझा, अमरावती। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।